नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये. तर बाहेर आता पाऊस सुरू आहे. तर पाऊस सुरू झाल्यानंतर गरमागरम भजी कोणाला नाही आवडत. तर गरमागरम भज्यासोबत हा मस्त असा गरम चहा प्यायला खूप आवडतो. तर आज मी सिंहगड स्पेशल कांदा भजी बनवते आणि त्यासोबत त्याची कांद्याची चटणी आणि गरमागरम चहा. खूप मस्त असा लज्जतदार बेत होणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. तर कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे. जरा कमी इथे मी अर्धा किलोच्या वरती हा कांदा चिरून घेतलेला आहे. असा पातळ उभ्या स्लाइस करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनेच कट करायचा आहे. कांदा भजी खेकडा भजी बनवायची आहेत म्हटल्यानंतर आपल्याला असा कांदा चिरून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण मीठ लावून घेऊया आणि मीठ लावून आपल्याला हा कांद्याला सर्व चोळायचं आहे. मिठामुळे पाणी सुटते कांद्याच्या स्लाइसला आणि इथे आपल्याला पाणी घालायची गरज नाही. पाण्याचा एकही थेंब इथे वापरणार नाही. पाणी न वापरता इथे आज आपण भज्याचं पीठ मळून घेणार आहोत. 10 मिनिटे मी इथे कांद्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. तर आता आपण इथे पाणी सुटलेलं आहे का बघूया कांद्याच्या स्लाइसला. तर आता चमच्याने आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा मिक्स करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे कांद्याला, कारण मिठाचं पाणी पटकन सुटते, म्हणून पहिल्यांदा ही स्टेप लक्षात ठेवा. कांद्याला मीठ लावून ठेवायचं आहे. आता इथे आपण बाकीचे मसाले ॲड करूया. तर लाल मिरची पावडर भरपूर घालायची आहे आणि अगदी थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर घालायची आहे. नंतर इथे आपण घालूया ओवा हातावरती चुरून आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आणि नंतर इथे आपल्याला घालायचं आहे बेसन. तर आपल्याला इथे बघतच बेसन घालायचं आहे मिक्स करत. जास्त बेसनचा वापर करू नका, लागेल तेवढंच बेसन वापरायचं आहे, कारण की कुरकुरीत कांदा भजी बनवायची आहे, त्यामुळे बेसनचा जास्त वापर करायचा नाही. ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या. खेकडा भजी बनवायचे असतात त्याच्यामुळे बेसनचा वापर जास्त करत नसतात. अशा पद्धतीने हे बेसन असं लावायचं आहे. कांदाही थोडा दिसला पाहिजे आणि थोडं बेसनही. तर हे परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला हे पीठ मळून तर आता आपण गरम तेलामध्ये भजी सोडूया. तर गरम तेलामध्ये भजी अशी सोडायची आहे. अशी गोळा करून सोडायची नाही, थोडीशी अशी वरच्यावर अलगद सोडायची आहे, जेणेकरून ते अशी खेकड्यासारखी भजी बनतात, काटेरी भजी बनतात. तर गरम तेलामध्येच भजी तळा, नाही तर ते गरम तेल जर नसेल तर तेलकट भजी होतात. तर इथे आपण सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही. न सोडा वापरता, न पाणी वापरता इथे ही भजी कुरकुरीत आपली मस्त अशी होणार आहेत आणि तेलकट होणार नाहीत. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत. तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपण हे भजी तळत राहायचं आहे. तर इथे आपली भजी मस्त कुरकुरीत तळून झालेली आहेत. जास्त पण डार्क करू नका, नाहीतर कडवट लागतील भजी. तर असा गोल्डन कलर आला की सोनेरी रंगावरती आपली ही भजी तळून झालेली आहेत. आता सर्व भजी अशा पद्धतीने मी इथे तळून घेतलेली आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे पाण्याचा एक थेंबही नाही किंवा सोड्याचा एकही कण नाही. इथे आपण न सोडा वापरता आणि पाण्याचा थेंब न वापरता भजी बनवलेली आहेत. तर जशी सिंहगडावरती मिळतात तशीच बनवलेली आहे. तर ही सिंहगड स्पेशल आज मी कुरकुरीत कांदा भजी, खेकडा भजी बनवलेली आहे. कुठेही तेलकट झालेली नाही. आता या कांद्यासोबत आपण मस्त चटपटीत कांद्याची चटणी बनवणार आहोत. कांदा असा मी गोल चिरून घेतलेला आहे, छोटा करून, जसा भाजीला चिरतो तसा. इथे लाल मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे थोड्या प्रमाणातच चटणी बनवत आहे, त्यामुळे जास्त तेल घालत नाही. 2च चमचे इथे तेल घातलेलं आहे, ते पण कडकडीतच तेल घालायची आहे, कारण की कांदा असा क्रंची लागतो तेलाचं मोहन घातल्यामुळे. खूप छान अशी मस्त चटपटीत ही चटणी कांद्याची तयार झालेली आहे भज्यासोबत खायला. आता आपण डिश सर्व करून घेणार आहोत. तर बाहेर पाऊस पडत असताना असा जर तुम्ही भज्याचा चहा आणि मस्त अशी चटपटीत कांद्याची चटणी जर केली, खूप छान आणि मस्त अशा वातावरणामध्ये खायला मजा येते. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व कांदे भजी ठेवलेली आहे, त्यासोबत चटपटीत कांद्याची चटणी ठेवलेली आहे आणि त्यासोबत इथे मी गरमागरम असा लज्जतदार कडक चहा बनवलेला आहे. असा दुधातला फक्कड चहा बनवलेला आहे. घट्टमुट्ट असा हा चहा भज्यासोबत खूप छान. एक चहाचा गोट आणि एक खेकडा भज्याचा घास आणि त्यासोबत हिरवी मिरची आपली मस्त फ्राय केलेली मीठ लावून खाताना मस्त वेगळीच मजा येते. खरंच हेच भजी सिंहगडावरती गेल्यानंतर आपल्याला खायला भेटतात.
तिथे गेल्यानंतर खाण्याची मजा वेगळीच असते. अशा छोट्या छोट्या रिमझिम पावसामध्ये तिथे खूप छान असे हे भजी भेटतात. पण अशा पद्धतीने आपल्याला जाणं प्रत्येक वेळी होत नाही, म्हणून आपण घरी सिंहगड स्पेशल असे भजी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान झालेले आहे. कुठेही जास्त बेसन नाही किंवा तेलकट नाही. तर ही भज्याची रेसिपी, खेकडा भजी किंवा कांदा भजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.